धावपळीच्या जीवनात आहाराकडे दुर्लक्ष नको. शुद्ध तेल आहारात वापरा. अनेक व्याधींना रामराम करा. शेंगापासून शुद्ध तेल काढून मिळेल. उमदी येथे नव्याने सुरू होत आहे सिद्धप्पा कुंभार यांच्या मालकीचे कुंभार गल्ली येथे शेंगदाणे तेल, करडई, नारळ, तीळ, जवस घेऊन या. तेल काढून घेऊन जावा. अगदी माफक दरामध्ये तेल काढून देण्याची व्यवस्था. पत्ता सिद्धप्पा कुंभार, कुंभार गल्ली. मोबाईल क्रमांक 76 20 86 89 15. नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जतमधून एक महत्त्वाची बातमी. जतसह महाराष्ट्रात वरुण राजाच्या आगमनासाठी तुकाराम बाबा घालणार श्री धनम्मादेवीला लोटांगण. 1001 झाडे लावण्याचा केला संकल्प. सामाजिक आध्यात्मिक क्षेत्राबरोबर जतसह महाराष्ट्रातील दुष्काळ हटला पाहिजे. संपूर्ण परिसर हिरवागार झाला पाहिजे ही आग्रही भूमिका मांडणारे वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन काळाची गरज असल्याचा संदेश वृक्षारोपण मोहिमेतून देणारे चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हबप तुकाराम बाबा महाराज यांनी जातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रात वरुण राजाचे आगमन व्हावे यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री धनम्मा देवीच्या मंदिरात मंगळवारी सकाळी 10 वाजता विशेष प्रार्थना व मंदिराभोवती लोटांगण घालत मंगळवारी वरुण राजाला साकडे घालणार आहेत. वरुण राजाला साकडे घालण्याबरोबरच गुड्डापूरसह तालुक्यात पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी 1001 झाडे लावण्याचा संकल्प हबप तुकाराम बाबा महाराज यांनी केला आहे. 23/6/2026 रोजी गुड्डापूर या ठिकाणी धनम्मादेवीचे चरणी दुष्काळ निवारण साकडं आरती आणि जो एवढा मोठा दुष्काळ जत तालुका असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे तो नाहीसा होऊन पाऊस पावा. जून महिना 7 जूनला चालू होतो आणि 7 जूनच्या आज 23 जून आली तरी देखील अजून मेघराजाची कृपादृष्टी झालेली नाही. म्हणून एक अनोख्या पद्धतीनं परमेश्वराच्या चरणी आई धनम्मादेवीची चरणी प्रार्थना करण्यासाठी दिनांक 23/6/2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता धनम्मादेवी देवस्थान या ठिकाणी देवीच्या चरणी साकडे आरती आणि लोटांगण एक वेगळा संदेश देण्याचं काम करतो. त्याचबरोबर ज्याच्यामुळं ह्या ठिकाणी मेघराजा पाऊस पडत नाही आहे याचं मूळ कारण आहे की वृक्षतोडी जी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तो देखील संगोपन करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीनं प्रत्येकांना एक वृक्ष भेट देण्याचं काम 1001 वृक्ष देण्याचा संकल्प देखील आम्ही त्या माध्यमातून करतो आहे. याच्या अगोदर देखील आम्ही प्रत्येक वेळेस करत आलो पण ज्याच्यामुळं निसर्गाच्या अवकृपा जेव्हा होते त्यावेळेस त्याचं कारण आपण स्वतः आहोत हेही कुठे विसरून चालणार नाही. तरी देखील आपण भक्ती आणि शक्ती ह्या दोन्हीचं प्रतीक म्हणून आम्ही देवीच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी एक मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी गुड्डापूर या ठिकाणी दिनांक 23/6/2026 रोजी आपण उपस्थित राहावं आणि देवीच्या चरणी साकडं आरती आणि